केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग आणि एकनाथ खडसे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर जेवघाले या शेतकरी कुटुंबाशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयराम पुरींनी। आता नुकत्याच नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या गारपिटीनं सर्वात जास्त नुकसान झालं ते निफाड तालुक्यामधल्या सारोळे खुर्द या गावातलं। त्याच गावातल्या एका शेतकऱ्याच्या घरी आपण उभे आहोत। माझ्या मागे आपण बघताय या गारपिटीमुळे संपूर्ण नुकसान घराचं तर झालंच, परंतु इकडे फळबागेचं म्हणजे द्राक्ष बागेचं सर्वात मोठं नुकसान या शेतकऱ्याला सहन करावं लागलं। जवळपास 5 एकरची या शेतकऱ्याची ही बाग होती। 5 एकर बागेसाठी आतापर्यंत या शेतकऱ्यानं जवळपास 10 ते 12 लाख रुपयांचा खर्च केला होता आणि जवळपास 15 ते 20 लाख रुपये उत्पन्न त्यांना अपेक्षित होतं, परंतु या गारपिटीनं संपूर्ण स्वप्न धुळीस मिळवल्याचं चित्र निर्माण झालंय। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जी भेट दिली ती पहिली भेट याच कुटुंबियांना दिली, याच शेतावर ते सुरुवातीला आले होते। काय कृषी मंत्र्यांनी तुम्हाला विचारलं आणि काय बोलणं झालं त्यांच्याशी तुमचं सुरुवातीला ते सांगा। सांगितलं काय नुकसान झालंय तर म्हणलं घराचं नुकसान झालं, बागेचं नुकसान झालं, आता मुलांचं शिक्षणाचं कसं करणार आणि पुढील परत खर्च केल्याशिवाय तर बाग तर परत येणार नाही, त्यासाठी लागणारे पैसे कसे उपलब्ध करणार आणि इथून मागे जो होणार तो खर्च पूर्ण झाला आणि आता जे उत्पन्न येणार होतं तर ते उत्पन्न पूर्ण बुडूनच गेलंय। ते गारपिटीमुळे पूर्ण गावाचं नुकसान झालं, त्याच्यामुळे शेजारी पाजारी सुद्धा कोणी मदत करू शकते नाही। आता काय आश्वासन दिलं यावेळी कृषी मंत्र्यांनी तुम्हाला? आश्वासन नाही, आश्वासन कुठलंच काही दिलं नाही, त्यांनी फक्त पाहणी केली। हा बोला, काय बोलले? पैसे पाठवून देतो म्हणे उद्या, तुमचं नुकसान झालं जास्त, पाहिलं त्यांनी डोळ्यानं, भेट दिली आम्हाला, सगळे आले इथे। मग आता आमचं नुकसान भरपाई आता त्यांची काय असेल अपेक्षा ते होईल। ज्या दिवशी गारपीट झाली होती त्या दिवशी कसं चित्र होतं, काय काय झालं होतं? त्या दिवशी वारा आणि गारा संगच, लाईन पडली घरावर, पत्रे उडाले, आमचे लय हाल झाले। घरात गारा किती, पाणी किती, संसार खाली पडला, किती लय धूळधाणी झाली आमची, दाणे सगळं ओल्लं होऊन गेलं, नुकसान झाली आमच्या पोरांना सगळ्यांना, आम्हाला गाराने जोडलं, आमचे बाग गेले, सर्व काही आमचे नुकसानीतच। किती लोकांचं कुटुंब आहे? आमचं 5 लोकांचं, 2 मुलं आणि हे आई वडील नाही। संपूर्ण अर्थकारण शेतीवरच चाललं? हा, सगळं शेतीवरच, कुठलाही बाकीचा कुठला कोणताच व्यवसाय नाही। आणि आता जे आमच्याकडे जे होते तेवढे पैसे खर्चून मोकळे झाले, पण आता येणार परत पुन्हा खर्च केल्याशिवाय तर शेती उभी राहू शकत नाही। त्याच्यामुळे आता हे पीक कर्जाचं माफी करून आणि परत पीक कर्ज द्यावं का त्यांनी असं। तुमची मागणी काय नेमकी शेतकऱ्यांकडे? शेतकरी म्हणून तुमची मागणी काय सरकारकडे? शेतकऱ्यांना पीक डबल उभं करण्याची त्यांनी शक्यता करावा आणि मागचे जे कर्ज आहे ते सगळ्याचे माफ करावं। हा, आमचं तेच म्हणणं आहे। आमच्या गावानेच ठराव केलाय की कुठल्याही प्रकारचं वीज बिल, शासकीय कर हा कोणीच कुठं भरायचा नाहीये आणि जे आहे ते कर्ज सुद्धा भरायचं नाही, तो कर्ज माफी करायची आणि परत पुन्हा पीक कर्ज उभं राहण्यासाठी मिळावं अशी मागणी केलेली त्यांनी। एकूण जर नुकसान बघितलं आकड्यांमध्ये तर किती नुकसान आहे एकूण? हो, काही काही अब्जावधी रुपयाचं नुकसान आहे। हा, इतकं नुकसान म्हणजे कधीच आमच्या जे जुने माणसं आहे 60-70 वर्षापूर्वीचे त्यांनी सुद्धा कधीच असं नुकसान पाहिलेलं नाहीये। म्हणजे इथून माग कोणी किती बी म्हातारे असले तरी त्यांनी एवढं डोळ्यात कधीच नुकसान पाहिलं नाही। पण आता एवढं नुकसान झालं का हे परत कधी कुठपर्यंत पोहोचल, 2 वर्ष 4 वर्ष सांगता येत नाही। जुने जाणते अगदी सांगतायत की एवढं नुकसान त्यांनीही त्यांच्या डोळ्याने कधीच बघितलं नव्हतं जे यावर्षी गारपिटीनं या गावाचं केलेलं आहे, कुटुंबाचं केलेलं आहे। संपूर्ण गावानं जो ठराव केला आहे तो म्हणजे पीक कर्ज भरणार नाही, कुठल्याही पद्धतीनं वीज बिल भरणार नाही आणि नवीन पीक कर्ज मिळवण्यासाठी सातत्यानं शासनाकडे मागणी केली जाणार आहे, असा संपूर्ण ठराव या गावकऱ्यांनी केलेला आहे। सरकार त्याला किती दाद देतं हे पाहावं लागेल।